नमस्कार मित्रांनो, प्लॅस्टिकच्या स्टूलामध्ये मधोमध छिद्र का असते तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कारण. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आताच्या जीवनशैलीमध्ये प्लॅस्टिक आपल्या रोजच्या वापरातील वस्तूंपैकी एक महत्त्वाची वस्तू बनली आहे. प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात मोठ्या प्रमाणात होतो. मानवी जीवन जणू प्लॅस्टिक विना शक्यच नसल्यासारखी परिस्थिती आहे. आपण आपल्या घरात बऱ्याच वस्तू प्लॅस्टिकच्या वापरतो. स्टूल, टेबल, खुर्च्या प्रत्येक घरात असतात. त्यातीलच एक म्हणजे प्लॅस्टिकचा स्टूल. आजकाल प्रत्येक घरांमध्ये बसण्यासाठी प्लॅस्टिकच्या स्टूलचा वापर होतो. दैनंदिन जीवनात तुम्ही स्टूल रोज पाहता आणि त्यावर बसताही. मात्र त्यावर एक छिद्र असते. ते कशासाठी असते? त्यामागचं नेमकं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? तर जाणून घ्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणी छिद्र का असते हे जाणून घ्या. आपण प्रत्येकाच्या घरामध्ये रंगीबेरंगी विविध आकाराचे स्टूल असतात. ते दिसायला फार आकर्षक दिसतात व ते लवकर खराब होत नाहीत. वर्षानुवर्षे टिकतात. जर एखादी जास्त वजन असलेली व्यक्ती स्टूलावर चढली तर स्टूल डळमळतही नाही किंवा तुटतही नाही. यामागे छिद्रांची मुख्य भूमिका आहे. एक लहान छिद्र इतके जास्त वजन कसं पेलतं यामागे काही कारणं आहेत. प्लॅस्टिकचा स्टूल बनवणारी कंपनी लहान असो वा ब्रँडेड असो, स्टूलामध्ये छिद्र नक्की असतं. खरं तर प्लॅस्टिकचे वस्तू बनवणारे कारखाने त्या प्रोडक्शनसाठी विज्ञानाच्या काही सामान्य नियमांचे पालन करीत असतात. विज्ञानाच्या नियमानुसार स्टूल उत्पादनासाठी विज्ञानाच्या नियमांचं पालन केलं जातं. अशा स्टूल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तयार होत असेल तर त्याच्या मधोमध एक छिद्र असतं. स्टूलाच्या मध्ये छिद्र असण्याची वेगवेगळी कारणे आहेत. तर ही कारणे काय आहेत ते जाणून घ्या. पहिले कारण म्हणजे गोल आकाराचे छिद्र स्टूलाच्या वरच्या बाजूला केले जाते. ते चौरस, त्रिकोण किंवा इतर कोणत्याही आकाराचे नसतात. दुसरं कारण म्हणजे घरात किंवा दुकानात जागेच्या कमतरतेमुळे स्टूल एकावर एक टाकून ठेवले जातात. जर या स्टूलामध्ये छिद्र नसेल तर ते एकमेकांमध्ये अडकतात. एअर प्रेशर आणि व्हॅक्यूममुळे ते वेगळे करण्यासाठी फार जास्त शक्ती लागते. त्यामुळे त्यावर छिद्र असल्याने ते वेगळे करणे सोपं होतं. प्लॅस्टिकच्या स्टूलाला छिद्र पडण्याचे तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याच्या आत बोट घालणे सोपे होते. जर छिद्र मोठे केले तर स्टूल लवकर तुटतो. यामुळे छिद्राचा आकार देखील काळजीपूर्वक तयार केला गेला आहे. शिवाय प्रत्येक स्टूलामध्ये हे छिद्र ठेवल्यामुळे कंपनीचे काही प्रमाणात मटेरियल म्हणजे प्लॅस्टिकचा देखील बचत होते. म्हणून प्लॅस्टिकच्या स्टूलाच्या मधोमध छिद्र असते. धन्यवाद.